हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। प्रत्येक महिन्यात अमावस्या येते, अशा एकूण वर्षभरात 12 अमावस्या येत असतात। तर सध्या चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्यातील अमावस्या 27 एप्रिल 2025 रोजी आहे। जी अमावस्या चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात येते तिला चैत्र अमावस्या असं म्हटलं जातं। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये या चैत्र अमावस्येला खूप विशेष महत्त्व दिलं जातं, कारण हा दिवस अमावस्येची जी तिथी आहे ती पितरांना प्रामुख्याने समर्पित आहे। या दिवशी स्नान, दान यासारख्या अनेक धार्मिक विधी केल्या जातात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। 27 एप्रिल रविवारच्या दिवशी चैत्र अमावस्या आलेली आहे। तर ही चैत्र अमावस्या 26 एप्रिल 2025च्या उत्तर रात्री म्हणजे 27 एप्रिलला पहाटे 4:50 सुरू होणार आहे आणि 27 एप्रिल 2025 रोजी रविवारी उत्तर रात्री 1:01 समाप्त होणार आहे। तर उदय तिथीनुसार 27 एप्रिल 2025 रोजी चैत्र अमावस्या आहे। या दिवशी आपण जे काही पितरांसाठी विधी करतो किंवा श्राद्ध घालतो, ब्राह्मण भोजन घालतो, त्यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। त्याचबरोबर या चैत्र अमावस्येच्या रात्री नकारात्मक शक्ती देखील अधिक सक्रिय होतात अशी मान्यता आहे। चैत्र अमावस्या असेल किंवा इतर कोणतीही अमावस्या असेल तर या अमावस्येला लोक घाबरतात, कारण या दिवशी लोक जादूटोणा, तंत्रमंत्र, साधनासिद्धी प्राप्त करणे यांच्यासारखी कामं करत असतात। त्यामुळे अमावस्येच्या तिथीला लोक विशेष खबरदारी घेतली पाहिजे असं म्हणतात। काही गोष्टी करणं टाळलं देखील आपण पाहिजे। तर या वर्षीची चैत्र अमावस्या 27 एप्रिल 2025ला रविवारी आहे। चैत्र अमावस्या ही एक महत्त्वाची तिथी आहे। चैत्र अमावस्येचे महत्त्व असे आहे की राहू केतू किंवा पितृदोष असेल कोणाला सांगितलेला तर त्या पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी चैत्र अमावस्येचा हा जो दिवस आहे तो सर्वोत्तम मानला जातो। या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे पितरांचा मोक्ष तर होतोच, पण पितृदोष देखील दूर होतो। चैत्र अमावस्येच्या दिवशी जर कोणाच्या कुंडलीत कालसर्पदोष सांगितलेला असेल तर आपण काही उपाय केले या चैत्र अमावस्येला तर कुंडलीतील कालसर्पदोष दूर व्हायला देखील मदत होते। तर चैत्र अमावस्येला नक्की कोणते अचूक उपाय आपण केले पाहिजे किंवा कोणती शुभ कार्य आपण केले पाहिजे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया। शक्यतो चैत्र अमावस्येच्या दिवशी उपवास करायचा आहे, त्यामुळे एक आपल्याच शरीराला आध्यात्मिक शिस्त लागते, आत्मनियंत्रण राहते आणि आत्मविश्वास देखील प्राप्त होतो। आपल्या हिंदू धर्मात स्नान, दान या गोष्टींना खूप महत्त्व आहे। त्याचप्रमाणे चैत्र अमावस्येच्या दिवशी दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे। दान कधीही सढळ हाताने करायचं, भले तुम्ही 10 रुपये करा किंवा तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही कसलंही दान करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, पैसे दान करा, तुम्हाला जे शक्य होईल ते दान करा। आपण नेहमी जे दान करतो त्याच्या दुप्पट पटीने आपल्याला मिळत असतं। तुम्ही भलेही गरजूंना अन्न, वस्त्र, पैसे देऊन तुमच्या हातून एक सत्कर्म या दिवशी घडू शकता। या दिवशी उदारता आणि निस्वार्थपणा दाखवणं शुभ मानलं जातं। आपल्याला जर पितृदोषाचा समस्या असेल किंवा तुमचे पितृ तुम्हाला प्रसन्न राहावे असं वाटत असेल तर या दिवशी पितरांच्या नावाने गरजू लोकांना अन्नदान केलेलं शुभ मानलं जातं। या दिवशी आपलं मन शांत ठेवायचं, संयमी ठेवायचं आणि घरातील वातावरण देखील शांत राहून द्यायचं। वाईट विचारांपासून आपण दूर राहिलं पाहिजे। शारीरिक त्याचबरोबर मानसिक शुद्धता देखील आपण जपायची आहे। आपल्या घरात देवपूजा करून आपल्या घरातील वातावरण देखील आपण या दिवशी पवित्र ठेवायचं आहे। घरात कुठलंही भांडण, तंटा, कलह होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। चैत्र अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायचं आहे। सर्वप्रथम स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची, त्यानंतर स्नान करायचं। समजा तुम्हाला जर शनिदोष सांगितलेला असेल तर या चैत्र अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात जर काळे तीळ टाकून आपण अंघोळ केली तर त्यामुळे शनिदोष दूर होतात। आणि स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य दिलं तर इतर काही ग्रहदोष असतील
तर ते देखील दूर व्हायला मदत होते। आपण काय करतो, फक्त पितृपक्षातच तेवढ्या 15 दिवसातच आपण पितरांसाठी सेवा करतो। मग बऱ्याचदा पितृदोषाच्या समस्या निर्माण होता, इतर वेळेस आपण पितरांसाठी काहीही करत नाही। त्यामुळे आपले पितृ सदैव आपल्यावर प्रसन्न राहावे, पितृदोष निर्माण होऊ नये किंवा कोणाला सांगितलेला असेल पितृदोष तर तो दूर व्हावा, यासाठी तुम्ही प्रत्येक अमावस्येला पितृतर्पण विधी करायचा आहे। त्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते। तसेच अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे, पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे। त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडीअडचणी, काही रोग असेल एखाद्याला तर ते देखील दूर व्हायला मदत होते। या दिवशी मंत्र जप, आध्यात्मिक कार्य करायला खूप महत्त्व आहे। आता हे बघितलं आपण चैत्र अमावस्येच्या दिवशी आपण कोणते उपाय करायचे आहेत। चैत्र अमावस्येच्या दिवशी काही कामं करणं अशुभ मानलं जातं, तर कोणती कामं अशी आहेत की जी आपल्याला चैत्र अमावस्येच्या दिवशी चुकूनही करायची नाही, त्याची माहिती आपण आता जाणून घेऊया। पहिलं म्हणजे या दिवशी मद्यपान, मांसाहार, तामसिक अन्न यांच्यापासून दूर राहायचं आहे। यांचं सेवन करणं अशुभ मानलं जातं, त्यामुळे मांसाहार टाळा। त्याऐवजी सात्विक म्हणजे शुद्ध शाकाहारी जेवण आपण करायचं आहे। अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री घरात चुकूनही क्लेश करू नका, वाद घालू नका। घरातील वातावरण आनंदाचं ठेवा। नकारात्मक विचार देखील मनात आणायचे नाही। अमावस्येच्या दिवशी केस किंवा नख देखील चुकूनही कापायचे नाही, कारण ते नकारात्मक ऊर्जा घरात आणतात आणि शुभ कार्यात अडथळे यायला सुरुवात होते। म्हणून चुकूनही अमावस्येच्या दिवशी केस किंवा नख कापायचे नाही। अमावस्येला रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं। अमावस्येच्या दिवशी सकाळी देखील आपण लवकर उठायचं आहे। अमावस्येच्या दिवशी सकाळी उशिरापर्यंत चुकूनही झोपायचं नाही आणि अमावस्येच्या दिवशी स्नान केल्यानंतर न विसरता सूर्यदेवाला अर्घ्य देखील द्यायचं आहे। फक्त चैत्र अमावस्येलाच नाही तर इतर कोणतीही अमावस्या असेल तर त्या प्रत्येक अमावस्येला आपण कोणतंही शुभ कार्य करायचं नाही, कारण अमावस्येच्या तिथीला शुभ कार्य शुभ ठरत नाही। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी कोणतंही शुभ कार्य आपण करायचं नाही किंवा काही नवीन गोष्टी तुम्हाला खरेदी करायच्या असेल तर त्यांच्यासाठी देखील हा दिवस शुभ मानला जात नाही। या दिवशी समजा तुम्ही नवीन कपडे, नवीन चप्पल, नवीन वाहन किंवा नवीन घराची तुम्हाला खरेदी करायची असेल किंवा इतर कोणतीही नवीन वस्तू खरेदी करायची असतील तर त्या अमावस्येच्या दिवशी खरेदी करणं टाळायचं आहे। अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता, पण अमावस्येच्या दिवशी चुकूनही नवीन वस्तू खरेदी करायच्या नाही। गृहप्रवेश, मुंडन, साखरपुडा, लग्न किंवा नवीन व्यवसाय सुरू करणं यांच्यासारख्या गोष्टी देखील आपण अमावस्येच्या दिवशी करायचे नाही, कारण अमावस्येच्या तिथ ही अशुभ मानली जाते। बरेच लोक अमावस्येच्या तिथीला घाबरतात, तर अमावस्येची तिथी अशुभ वगैरे असं काही नाही, पण तो दिवस नवीन कार्यांच्या सुरुवातीसाठी चांगला नसतो असा आपल्या पुराणांमध्ये देखील उल्लेख आहे। त्यामुळे पुराणांमध्ये ज्या काही आपल्या गोष्टी नोंदवून ठेवलेल्या आहेत त्यांच्यामागे काही ना काहीतरी कारणं आहेत, शास्त्रीय कारणं आहेत, धार्मिक कारणं आहेत। त्यामुळे आपण ते पुढे फॉलो करत राहायचे आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरातील सर्व बाधा नष्ट होतील याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।